आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. उद्या भावना मॅडम इथे राहायला येणार आहे. यार माझा विश्वासच बसत नाही यार की तो दिवस उद्यावर आलाय. सिद्धिराज गाडे पाटील, तुमची सगळी स्वप्न आता सत्यात उतरतायत. म्हणजे बघ ना, काका काकूंना डेटवर नेलंस तू, भावना मॅडम साठी मेहंदी आणलीस, लग्नाची तर सगळी तयारी झाली आहे बॉस. अरे खोलीचं काय करायचं? ही अशी खोली आवडणार आहे काय भावना मॅडम ना? अरे यार एक तर भावना मॅडम कशा एकदम व्यवस्थित सगळं टिपटाप असतं यार त्यांचं. यार काहीतरी करायला लागणार आहे सिद्धू. मीच करतो, आवडावडी करतो यार. एकतर मुलींना नेमकं काय आवडतं, कसं आवडतं ते मलाच माहित नाही. लहानपणापासून ताईची पण वेगळी रूम होती, म्हणून या बाबतीत तर अनुभव शून्य आहे माझा. कुठल्या मुलीशी मी बोलू तर धड मैत्रिणी नाही माझी. पूर्वी आहे तशी, पण तिच्याशी नको बोलायला थोडं. मग कशाला उगाच तिला विचारायचंय. जाऊ दे ना सिद्धू भाई, आता तुझं काम तुलाच करायला लागणार आहे. खे कपडे आणि कोंबा कपाटात. हा हाय माझ्या मते सेट आहे आता सगळं. यार भावना मॅडमना त्यांचे स्वतःचे कपडे ठेवायला कपाट लागणार ना यार. माझे दोन्ही कपाट फुल आहेत भाऊ. काय करू यार. माझ्या मते आता जागा झाली आहे. ही जागा तरी पुरेल ना त्यांना? पुरेल वाटतं. काय अजून बाकी? अरे उश्या बाकी आहेत, बरंच काम बाकी आहे यार. सगळं कसं करणार आहे मी मॅनेज, मलाच कळत नाही. इकडनं करतो. आई कसं ठेवते असं. व्यवस्थित आहे ना? छान आहे यार, भारी आहे. क्या पडदे नीट नाही आहेत. पडदे घर झाले. व्यवस्थित वाटतंय आता. कडाक. रूम पण बरी वाटते यार, व्यवस्थित वाटते. तर भावना मॅडमना आवडायला पाहिजे यार. रूम पण आणि मी पण.
अंगारा जवळ ठेवशील तिकडे सांभाळून ठेव. आई, जे होणार आहे ना ते होणारच आहे. या अंगाऱ्याने जर का आपल्यावर येणारी संकट परतवून लावता आली असती ना तर अजून काय हवं होतं आपल्याला. भावना, मला जे शक्य आहे ते करते. जे शक्य आहे ते दिलं. सगळंच माझ्या हातात नाहीये. आई, आजपर्यंत तुम्ही खूप दिलंय, मला भरभरून दिलंय. त्यामुळे मी तुला एक गोष्ट सांगते, इथून पुढे माझ्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटावर मी मात करीन किंवा ती सहन तरी करीन. तुमच्या मुलीचा स्वाभिमान पणाला लागेल अशी प्रत्येक गोष्ट मी परतवून लावेन. पण या घरी कधीही परत येणार नाही. भावना, बाळा, अगं काय बोलतेस तू? अगं आम्ही तुझं लग्न लावून देतोय ते तुझ्या भविष्यासाठी, तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी. तुला या घराबाहेर काढायचं म्हणून नाही. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे असते. कळतंय का तुला? बोला, असं बोलायचं नाही. आजी, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अहो, उद्याच सिद्धू आणि भावनाचं लग्न आहे आणि ही संधी जर का आपल्या हातातून निसटली ना तर सगळं संपेल. पूर्वी, तुला खरंच असं वाटतं की तू माझ्या सिद्धूला जीवे मारण्याचा कट रचशील? मी त्याला साथ देईन. नाही नाही आजी, तू समजतेस तसं काही नाहीये. हे बघ, आपण खरंच सिद्धूच्या जीवाशी काही बरं वाईट करणार नाही आहोत. आपण फक्त असं भासवणार आहोत की या सगळ्यामुळे सिद्धूचा जीव धोक्यात आलाय. आणि आपण जर असं केलं ना तरच आपण सिद्ध करू शकतो की त्या भावनाच्या पत्रिकेत दोष आहे. आणि मग कोणीही आपल्याला या दोघांचं लग्न मोडण्यापासून थांबवणार नाही. आजी, आजी, मी तुम्हाला प्रॉमिस करते, या सगळ्यामध्ये सिद्धूला काहीही होणार नाही. इनफॅक्ट त्याला खर्चटणार सुद्धा नाही. प्लीज विश्वास ठेवा आजी माझ्यावर. आजी, माझं खरंच खूप प्रेम आहे हो सिद्धूवर. आजी, एक वेळ मी माझा जीव देईन पण सिद्धूच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. प्लीज आजी, हो म्हण, प्लीज. लक्ष्मी निवास, लक्ष्मी